चला मॅचला सुरुवात करायची आहे. 25 मिनिटांमध्ये ही इनिंग जी आहे संपायला हवी. घड्याळ लावून घ्यायचंय. तो सलामीची जोड़ी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तो सबसे पहले टी शर्ट जो हमें डबल कोड जफर भाई की तरफ से मौसूल हो, ये सर. फिर एक कैप जो मोहम्मद अली और हमजा चुनेवाला की जानिब से मिला है. और एक्रेलिक की ट्रॉफी जो लेट रकमा भाई देवजी पीसे की जानिब से मिली है. एक गिफ्ट जो एक आदि और सफवान चुनेवाला की जानिब से, और एक पिलो अरजान के शेख की जानिब से मौसूल हुआ है. और एक इको फ्रेंडली बैग और एक मोबाइल हैंगर डीसीबी बैंक की जानिब से. कांग्रेचुलेशन माजिद भाई. यावेळी अतिशय सुंदररित्या मारलेला फटका आपण पाहतोय. मिड विकेटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण देखील होत आहे. कैशच्या बॅटमन येथे एक धाव नक्कीच अर्जित केली जाईल. एका धावेनंतर धावसंख्या झाली होती 6. पहिल्या चेंडू जर पाहायला गेलं कुठेतरी 22 चे संकेत आले होते. एक चौकार आला होता. 5 धावा तिथे एकंदरीत पाहायला मिळाल्या होत्या एक्स्ट्राच्या रूपात. तो अब्दुल माजिद भाई, क्या आप अपनी टीम के परफॉर्मेंस से खुश है? फाइनल में जाने के बाद तो खुशी होगी, और मैं इससे बहुत खुश हूं कि हमारे बॉलर जो मैं जिस तरह बोलता हूं उस तरह लाइन कर रहे हैं, और फरहान जो बॉलिंग और मुसद्दिक जो बॉलिंग डाल रहे हैं, और हमारे ऑल इज गोल्ड नवीद सर बहुत बढ़िया बॉलिंग कर रहे हैं, और ईशान ने भी बहुत अच्छी गेंदबाजी की है. अब तक हमारे बॉलर ने किसी ने ज्यादा मार खाया नहीं और किसी को ज्यादा स्कोर करने दिया नहीं. हम कंटिन्यू 4 मैच जीते हैं. इंशाल्लाह 5वां फाइनल भी इंशाल्लाह जीतेंगे. तो जैसे आपका टीम अब फाइनल में वन हो गया है, तो क्या स्ट्रैटेजी रहेगा फाइनल के लिए? स्ट्रेटेजी ऐसा रहेगा कि अगर जो हमारा पहला फील्ड आता है तो हम उनको सामने वाले कम से कम रन में रोकना चाहेंगे, और अगर जो हमारा पहला बैटिंग आता है तो हम वैसे ही आज अभी जो बैटिंग किया हमने सेमीफाइनल में, वैसे ही हम 60 रन का टारगेट रख के चलेंगे. थैंक यू सो मच. ऑल द बेस्ट. ओवर टू यू कमेंट बॉक्स. नक्कीच सन्स ग्रुप फायनल मध्ये पहिला फायनलिस्ट आपल्याला इथे मिळालेला आहे. जर गोलंदाज शशांकला चेंडू डॉट करतोय तर राहुल मोरे यांच्याकडनं 100 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. गोलंदाजीसाठी हे मनी प्राइज आलेला आहे. जितके चेंडू डॉट करतील तितकंच प्राइज त्यांना मिळणार आहे. शशांकच्या विरोधात प्रति चेंडू मागे 100 रुपये. स्ट्रायकिंग एंड वरती आहे फलंदाज शशांक राऊत. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतो नितेश. सामना करेल शशांक. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळलेला आहे. एक धाव तिथे नक्कीच मिळेल. एका धावेनंतर धावसंख्या पाहायला गेलं धाव फलकावरती लागलेली आहे ती 9. या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू सामना करेल कैस. यावेळी मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण फील्ड करतोय. तत्पूर्वी 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण करतात. मैं नवीद सर से रिक्वेस्ट करूंगा, नवीद सर इधर आए. इस टूर्नामेंट में और यारी के हट ऐसे 2 शख्सियत हमेशा बहुत एफर्ट दिखाते, बहुत काम करते, थोड़ा सा उनका मान सम्मान यहाँ पर करना जरूरी है. मैं समीर शेख से गुजारिश करूंगा, खिदमत कमेटी शिरगांव आइए यहाँ पर. और हमारे रफीक भाई हमेशा हमारे टूर्नामेंट में हमको बहुत इनका सहकार देता है. मैं चाहूंगा कि इन दोनों का यहाँ पर नवीद सर के हाथों से यहाँ पर सत्कार किया जाए. दोनों शख्स हमेशा हमारे साथ में हर टूर्नामेंट में हमको यहाँ पर बहुत ज्यादा मदद करते. थैंक यू वेरी मच फ्रॉम यारी ग्रुप शिरगांव. समीर शेख
वाइस नायब सेक्रेटरी एमसीसी के, उन्हीं के साथ साथ में मॉडर्न के धुआंधार बल्लेबाज रफीक शेख साहब, इन दोनों का बहुत बहुत शुक्रिया। रफीक भाई बहुत बहुत शुक्रिया, समीर भाई बहुत बहुत शुक्रिया। के बावजूद गांव में 2 शादियां थी, उसके बावजूद उन्होंने हमें यहाँ पर मंडप अवेलेबल कराया। थँक यू व्हेरी मच। यावेळी मात्र कैसच्या बॅटमध्ये अतिशय सुंदर असा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षण सुंदर दर्जाचं होतं. एक धाव तिथे मात्र घेतली गेलेली आहे. धावसंख्या एका धावेने पुढे पोहोचते झालेली आहे ती 12. षटकाची इथे समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागली आहे त्या 12. डीजे अफजल यूसुफ शेख साहब से गुजारिश करेंगे यहाँ पर आ जाए। अफजल यूसुफ शेख, अल्ताफ राजे, इनसे भी रिक्वेस्ट है यहाँ पर आ जाए। चला दुसरं षटक जे आहे ते लगेच मार्गस्थ करायचं. पंच स्पीडअप करायचं आहे. आपला अंतिम सामना देखील अजून पार पाडायचा आहे. प्लीज थोडी घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की सहकार्याची अपेक्षा ही नक्कीच असणार आहे. इबाद राजे यहाँ पर आइए। तर चला षटक क्रमांक दुसरा घेऊन येतो गोलंदाज हर्षल. स्ट्रायकिंग एंडवरती आता फलंदाज येतो. डावखुरा फलंदाज कैस. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर अतिशय अप्रतिम सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली होती कैसच्या बॅटमध्ये. आता मात्र एक जबाबदारीपूर्वक खेळ जो आहे तो कैसला करावा लागणार आहे. बघूया षटकातील पहिला चेंडू हर्षलाचा सामना करेल कैस की. यावेळी तो गॅप खेळला जातोय. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 2 धावा अतिशय सुंदररित्या समीर शेख जरा आइए 1 मिनट। 2 धावा अतिशय सुंदररित्या पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 14. बघूया षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू हर्षल याचा. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू उंचावून मारला. बघूया क्षेत्ररक्षक तिथे येते. यस, इट इज गॉन. गडी बाद होते कैस. डीजे मैं इबाद राजे से गुजारिश करूंगा, यहाँ पर हमारे अफजल यूसुफ शेख साहब है, ये हमारे टूर्नामेंट में हमेशा हमें सपोर्ट करते हैं। आइए अफजल भाई, यहाँ पर आइए। अफजल यूसुफ शेख, साबिर सर से मैं गुजारिश, साबिर सर आइए यहाँ पर। थैंक यू अफजल भाई। साबिर सर आइए। मैं रेहान मखदूम से कि साबिर सर की खिदमत में प्रो का गुलदस्ता पेश करें। यारी ग्रुप के हर टूर्नामेंट में आपकी तरफ से ताउन रहता है, बहुत बहुत शुक्रिया साबिर सर। एक मिनट, थैंक यू वेरी मच साबिर सर, बहुत बहुत शुक्रिया। मैं माजिद शेख से गुजारिश करूंगा यहाँ पर आए और अल्ताफ राजे साहब हमारे उनकी खिदमत में फूलों का गुलदस्ता पेश करें। यारी के हर हमारे साथ में रहते हैं अल्ताफ राजे, थैंक यू वेरी मच। हमारे सुन्नत मुस्लिम जमात के सदर नफीस अनवर शेख साहब यहाँ पर हाजिर है, मैं उनसे गुजारिश करूंगा यहाँ पर आगे आए। रेहान मखदूम शेख हमारे यारी के सदर, उनके हाथों से आपका यहाँ पर सम्मान किया जा रहा है। हमारे फैज अहमद शेख साहब यहाँ पर हाजिर है, मैं उनसे गुजारिश करूंगा आगे आए। उनकी खिदमत में भी फूलों का गुलदस्ता निहाल चुनेवाला के जरिए पेश किया जा रहा है। फैज अहमद शेख साहब एवन के लिए जिन्होंने बहुत साल दिए यहाँ पर।
अतिशय सुंदर असा स्ट्रोक पाहायला मिळाला शशांकच्या बॅटमधून. बघूया षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू, यावेळी मात्र चालून मारलेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. बघूया क्षेत्ररक्षक तिथे होतो. शशांक इथे बाद होतो. शशांकची खेळ संपुष्टात येते. मुसद्दिक शेख यहाँ पे कमेंट्री बॉक्स में आकर मिले. मुसद्दिक मसू मोइन मुल्ला यहाँ पर आइए. मोइन मुल्ला जाकर हो. असलम मुस्तकीम शेख जहाँ कहीं हो बराए मेहरबानी कमेंट्री बॉक्स में रजीब मुल्ला से. यावेळी मात्र मोठा झटका लागतोय एम एस फॅक्टरी संघाला. शशांक राऊत बाद होऊन डगआउटकडे येतोय. शशांकची जागा घेण्यासाठी आता येतो नवीन फलंदाज. मैं रजीब मुल्ला से गुजारिश करूंगा हमारे इमरान गिलानी साहब, गिलानी इन्वेस्टर्स के मालक इमरान गिलानी साहब यहाँ पर उपस्थित हुए. मैं रजीब मुल्ला से गुजारिश करूंगा कि उनकी खिदमत में फूलों का गुलदस्ता पेश करें. इमरान गिलानी साहब आइए. रहमान भाई के हाथों से ये इमरान गिलानी साहब को फूलों का गुलदस्ता दिया जा रहा है. थैंक यू वेरी मच इमरान गिलानी साहब. यावेळी मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू उंचावरून मारला. बघूया तिथे चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. बंगले के पीछे है ताला, खुशू कहाँ से मैं साला. लाला की खिड़की खुली है, खिड़की के पीछे है नाला. खिड़की पे कोई खड़ा है, लैला गड्ढा का बेड़ा है. मजे उड़ाती है मेरी मोहब्बत की पूछ मार के. ओ मेरी चाप मेरे को मजनू बनाकर. कहाँ चलती प्यार की पलक बजाकर. ओ मेरी चाप मेरे को मजनू बना. डीजे थँक्स. अतिशय सुंदर असा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने तिथे षटकार अडवण्याचा केला होता, मात्र त्याच्या हाताला लागून तो चेंडू गेला सीमारेषा पार षटकारासाठी. तर इथे 6 धावांनी धावसंख्या आपण पाहतो झालेली आहे. फैजान अलेन जोहेब और रजा 26 यहाँ पर आइए. फैजान अलेन जोहेब और रजा. षटकार क्रमांक 72 इथे आपण या स्पर्धेतील पाहतोय. फैजान इलियास आइए यहाँ पर. फैजान इलियास शेख रजा. खाली कुठे लावले? दोन षटकार. आकिब से अशोक से गुजारिश करूंगा. आकिब आइए यहाँ पर. और हमारे जो मेहमान पूरे टूर्नामेंट में हमें बहुत में भी तकरीबन 1 बजे तक हमारे साथ में थे. माहिर शेख और शाहिद दांडेकर, मैं दोनों से गुजारिश करूंगा यहाँ पर आइए और इन दोनों की खिदमत में फूलों का गुलदस्ता पेश किया जा रहा है. थैंक यू वेरी मच. और माहिर पे आपका षटक क्रमांक 3 घेऊन आलेला आहे गोलंदाज करण. अतिशय सुंदर असा पहिला चेंडू टाकला होता या षटकामधील दुहेरी धाव इथे घेतली गेली. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 28. गडी 5 झालेले आहेत ते 2. स्ट्रायकरवरती आता आलेला आहे डावखुरा फलंदाज सूरज. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा चेंडू हलकीशी उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या ग्लोव्स मध्ये जातोय.
सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. सन्स ग्रुप शिरगाव संघ या अगोदर फायनल मध्ये जाऊन स्थानापन्न झालेला आहे. अतिशय सुंदर असा खेळ सन्स ग्रुप शिरगाव या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 4 सामन्यांमध्ये लागोपाठ 4 विजय संपादित केलेले आहेत. एक विनिंग मोमेंटम पाहायला मिळालं ते सन्स ग्रुप शिरगाव या संघाच्या माध्यमातून. षटकातील पुढे चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू उंचावरून मारलेला आहे. तिथे 6 सेव्ह केलेली आहे का नक्कीच तिथे पाहावं लागेल. हेलो हेलो हेलो. षटकार येतो. अतिशय सुंदर असा स्ट्रोक येतो सुरतच्या बॅटमधनं. तर या 6 धावांनी धावसंख्या जर पाहायला गेलं तर झालेली आहे ती 34. पुन्हा एकदा उंचावरून मारलाय. फाईन लेग सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. मेरी सवारी तो सवारी लड़ जावे और जिसे देख दिल मेरा पीछे पीछे पड़ जावे. मैं हमारे गांव के अंडर 23 HUL ग्रुप हमारे गांव का है जिन्होंने हमको विकेट बनाने में बहुत मदद की है. राजे इन्फोटेक और ये इनके स्पॉन्सर है. आइए सारे लोग आइए. रजा है, मुसद्दिक है. आइए आइए. अशाद दांडेकर, काजिम शेख, हुसैफ. आइए हमारे इधर इधर आइए. ऐसा ऐसा करो ऐसा करो. इधर कैमरा प्लीज. वाला के हाथ सत्कार किया जा रहा है. विकेट बनाने में बहुत मदद की हमें. थैंक यू वेरी मच. थैंक यू वेरी मच अंडर 23. मात्र स्ट्राईक वरती येतोय फलंदाज मयूर. धावसंख्या जर आपण पाहतोय संघाची झालेली आहे ती 41. 41 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. कधी बाद झालेले आहेत ते 2. 5 चेंडू सूरजने आतापर्यंत फेस केलेले आहेत. 15 धावा बनवलेल्या आहेत. मयुरेश 6 धावांवरती नाबाद अजूनही तिथे खेळतोय. बघूया षटकातील पुढील चेंडू घेऊन येतो करण. अतिशय सुंदररित्या खेळलेला आहे बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील तिथे होत आहे. एकच धाव तिथे मिळेल. षटकाची देखील इथे समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 42. रेहान शेख से गुजारिश करूंगा. रेहान शेख यहाँ पे आइए. और हमारे मोहम्मद समीर राजे इन्फोटेक के मालिक, इनको यहाँ पर जो है फूल देकर इनकी हौसला अफजाई करे. बहुत सपोर्ट किया हमको इस टूर्नामेंट में. थैंक यू वेरी मच. और यारी ग्रुप की जानिब से जब भी टूर्नामेंट होता है हमें सपोर्ट करते राजे इन्फोटेक के समीर राजे साहब, बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू वेरी मच. चला 3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 42. 42 धावा. चांगलं मोमेंटम बनवत असताना MS फायटर संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यहाँ पर आप जो लाइव मैचेस देख रहे हैं पाटिल नेटवर्क के माध्यम से ये लाइव मैचेस यहाँ पर देखने को मिल रहे हैं. और ये लाइव के लिए जो नेट की सहूलत हमें फराहम की है संजय भाई ने, मैं संजय भाई का बहुत आभारी हूं. बहुत बार मैं आभार उनका प्रकट कर चुका. एक बार फिर हमारे इमरान भाई के कहने पर फिर मैं उनका आभार प्रकट कर रहा हूं. साथ ही साथ मैंने उनको आज इनविटेशन भी दिया है. चला 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 4थं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज.
चला आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा. चौथं षटक इथे मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 44 कडे 5 झालेले आहेत. 3 स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज पाहतो मय सूरज यावेळी मात्र उंचावरून मारला फटका आपण पाहतो स्ट्रेटच्या दिशेने. चेंडू येईल सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. डीजे I give them a cure with a fresh new album. I'm vibe, bring the heat, yeah. I'm a fighter, I'm making style. डीजे फॅन्स डीजे धन्यवाद. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन येईल सामना करेल सूरज. यावेळी मात्र साकडून मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिथे एकेरीत धाव घेतलेली आहे. धावसंख्या जर पाहायला गेला धावफलकावरती लागली ते 49. अतिशय मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला हा संघ आपण पाहतोय एमएस फायटर. कारण की ज्या टार्गेटचा ते विचार करत असतील त्या टार्गेट पर्यंत मात्र संघ जो आहे ते पोहोचताना आपण पाहतोय. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येईल गोलंदाज हर्षल. 5 धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत. 1 विकेट देखील त्याने प्राप्त केलेली आहे. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज आलेला आहे सफ्तार. यावेळी मात्र धीम्या गतीचा चेंडू आपण पाहतोय. तर षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे ते 49. जे आमचे मित्र जे आमचे शिरगावचे गावकरी जे आहेत तो लाईन तिथे लावलेली आहे. पडदा जो लावलेला आहे त्या पडद्याच्या मागे चेअर घेऊन बसायचं प्लीज. ही आयोजकांकडून विनंती आहे. इट्स अ रिक्वेस्ट. चला शेवटचं षटक लगेच मार्गस्थ करायचं. आपल्याला अजून अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. 1 सत्र देखील होणं बाकी है. हमारे यहाँ पर इस टूर्नामेंट के लिए विकेट की तैयारी में और ग्राउंड को मेंटेन रखने में साफ सफाई रखने में जिन्होंने हमारा बहुत टाइम दिया जनाब इरफान भाई हमारे साथ में मौजूद है. मैं हमारे ग्रुप के मेंबर इमरान भाई से गुजारिश करूंगा कि वो इरफान भाई की खिदमत में फूलों का गुलदस्ता पेश करे. इमरान फैज अहमद शेख. इरफान भाई बहुत मेहनत की इन्होंने ग्राउंड के लिए. थैंक यू वेरी मच इरफान भाई. बहुत बहुत शुक्रगुजार है हम. बहुत बहुत शुक्रगुजार. और आप इसी तरह से हमें ताउन करते रहेंगे. इस ग्राउंड के लिए आप काम करते रहेंगे. थैंक यू वेरी मच. तर चला शेवटचा आणि निर्णायक असं महत्वाचं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज हशीर. 49 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहतोय सूरजच्या 7 चेंडूंमध्ये 20 धावांवरती अजूनही नाबाद आहे. सुरक्षितरित्या मारलेला फटका. फंबलिंग तिथे नक्कीच पाहायला मिळत आहे. 2 धावा अतिशय सुंदररित्या पळवून काढतात सफ्तार आणि या सूरज. तर या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 51. नियाज भाई नियाज अयूब शेख प्लीज यहाँ पर आइए. उद्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू उंचावरून लाफ केलेला आहे. स्ट्रेट बघूया मिड विकेटच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक तिथे पाहतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. डीजे धन्यवाद. अतिशय सुंदर असा फटका सूरजच्या बॅट मधून पाहायला मिळाला. या स्पर्धेतील जर पाहायला गेलं तर 75वा षटकार पाहायला मिळतोय. पुढे षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू हशीर यांचा सामना करते सूरज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू
उंचावर मारलेला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतो. वेल जज, सुपर असा कॅच. गडी बाद होतो सूरज. नितेश अतिशय सुंदर असा हा कॅच टिपला जातो नितेशच्या माध्यमातून. गडी बाद झालेला आहे. चौथा धावा धावफलकावरती लागल्या त्या 57. डीजे चौथा गडी इथे बाद झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 57. तर शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ होणं शेष आहे. बघूया किती धावांचं लक्ष, किती धावांचं टार्गेट MS फायटर संघ ठेवेल अनबिटेबल पाटीलच्या संघासाठी. कुठला संघ फायनल मध्ये जाऊन धडकेल हे आपल्याला काही वेळातच समजणार आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येत आहेत. हाशीर सामना करेल सफ्तार. उजव्या स्टिकच्या बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतो. सफ्तार लेफ्ट करतायत. हलकासा कट झालेला हा चेंडू आपण पाहतोय. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येईल गोलंदाज हाशीर. या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतात हाशीर. यावेळी मात्र जागा बनून खेळण्याचा प्रयत्न सफ्तार याचा पूर्णपणे फसतोय. 22चे संकेत इथे पंचांच्या माध्यमातून येतात. एकच धाव तिथे नक्कीच मिळेल. धाव संख्या झालेली आहे ती 58. बघूया षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतात हाशीर. या शेवटच्या चेंडूवर उंचावरून आलेला फटका बघू देते. झेल टिपला जाईल का, मात्र नोमॅन लँड्स मध्ये पडतोय. 2 धावा अतिशय सुंदररित्या पळून काढल्या जातात. इनिंग ब्रेक होते. 5 षटके इथे संपलेली आहेत. 60 धावा बनवलेल्या आहेत. 61 धावांचं टार्गेट समोर असेल. चला करण पाटील आणि टीम लगेच आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या दिशेला रवाना करायची आहे. आपल्याला अजूनही फाइनल सामना खेळवायचा है। यहाँ पर आप 2 दिन से लगातार कमेंट्री सुन रहे हैं और 2 दिन से यहाँ पर कमेंट्री करने वाले मंथन जी घरत साहब नवली से हमारे मित्र यहाँ पर उपस्थित है। लगातार 2 दिन एक बेहतरीन कमेंट्री आपको यहाँ पर सुनने मिल रही है और आपके लिए बहुत दिन से कमेंट आया मंथन जी कि कमेंट्री बहुत अच्छी, मराठी बहुत अच्छी सुनने को मिल रही है। अब मंथन जी यहाँ पर आइए, आपका स्वागत कर रहा हूं। मैं रिक्वेस्ट करूंगा इस बात राजे से कि मंथन घरत साहब इनकी खिदमत में फूलों का गुलदस्ता पेश करें। मंथन जी घरत नवली से हमारे मित्र है और लगातार 2 दिन हमारे साथ में बने हुए हैं। मैं से रिक्वेस्ट कर रहा हूं कि मंथन जी की खिदमत में फूलों का गुलदस्ता पेश करें। थैंक यू वेरी मच मंथन जी। मैं नितेश जी पाटिल से गुजारिश करूंगा यहां पर आए। आप लाइव के माध्यम से लगातार 2 दिन से यहां पर देख रहे हैं, तीसरा दिन है आज का ये लाइव का। नितेश जी आइए यहां पर। अनुराग थोड़ा यहाँ पे कैच कीजिए अनुराग जी। नितेश पाटिल नेटवर्क के माध्यम से यहाँ पर लगातार हमें एंटरटेन कर रहे हैं। मैं चाहूंगा कि मैं मेरे हाथ से उनको यहाँ पर फूलों का गुलदस्ता पेश करूं। थैंक यू वेरी मच नितेश पाटिल जी। चला अनबिटेबल पाटील संघ आपली सलामीची जोडी जी आहे ती लगेच मैदानाच्या दिशेने
रवाना करायचे. 4:55 झालेली आहेत. शेवटचा आणि अंतिम सामना देखील आपल्याला खेळवायचा. कारण पाटील थोडं स्पीडअप करा. आणि MS फायटर संघ आपलं क्षेत्ररक्षण तिथे सजवून घ्यायचंय. पंच तिथे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. जास्त वेळ तिथे मैदानाच्या आतमध्ये घ्यायचा नाहीये. अंपायर से रिक्वेस्ट है प्लीज मैच जल्दी करवाने की कोशिश करें. इसके बाद फाइनल मैच बाकी है. प्लीज दोनों टीम्स प्लीज कोऑपरेट कीजिए. MS फाइटर्स शशांक जी राउत प्लीज कोऑपरेट. चला हिअर वी गो विथ द सेकंड इनिंग ऑफ दिस मॅच. पहिला सत्र आपण झालं. 5 षटकं टाकली गेली. 5 षटकानंतर जर आपण लक्ष्याचा विचार केला गेला तर 60 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्या. 61 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी आपण पाहतो. स्ट्राईक वरती आहे फैम. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे हर्षल. पहिला चेंडू घेऊन येतो. सन्मान दिला जातोय. कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. श्री गणेश इथे होतो. संधी मात्र धावून आली होती MS फायटर संघासाठी. मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये काय तो चेंडू. एक धाव तिथे झाली लागलेली आहे. फलकावरती धाव संख्या झाली आहे ती 1. इथे बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज मयुरेश. मात्र जागा बंद खेळण्याचा प्रयत्न. बॉटम एज लागली जाते. तितक्याच चपळाईतेने एक धाव तिथे फाईन पूर्ण करतोय. धाव संख्या धाव फलकावरती लागलेली आहे ती 2. यावेळी मात्र अतिशय सुंदररित्या मारलेला फटका लॉंग ऑन आपण काय पाहतोय. कैस जर्सी नंबर 11 अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बघा इथे मात्र जिद्द पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये कुठला संघ फायनल मध्ये जाऊन स्टेप इन होईल हे आता बघणं गरजेचं आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतो मयुरेश. यावेळी मात्र सुरेखरित्या मारलेला आहे. शशांक तिथे आहे स्क्वेअर लेगला. सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. एकच धाव सावध पवित्र मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. कारण की त्यांनी ठरवलेलं आहे की या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये एकही विकेट न गमावता जरी सिंगल्स आणि डबल्स वर कॉन्सन्ट्रेट केलं तरी नंतरच्या षटकांमध्ये आम्ही हाणामारी करू शकतो. तर बघूया कशा पद्धतीची रणनीती इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटकातील 5वा चेंडू. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. कुठेतरी खाई केली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. गडी इथे बाद होतो हर्षल. डीजे गालिब चुने वाला यहाँ पर आइए. गालिब चुने वाला काल का अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. यावेळी मात्र पहिला गडी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. धाव संख्या झालेली आहे ती 3. अतिशय सुंदर पद्धतीचा षटक हाताळतोय मयुरेश. आपल्या संघासाठी आतापर्यंत जर पाहायला गेला तर 5 चेंडू त्याने टाकलेले आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 3. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना आपण पाहतोय कल्पेश. मात्र करण पाटील कुठेतरी मागे बॅटिंग करायला येणार असं वाटतंय. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला गडी गारद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. तर बघूया मयुरेश आपल्या षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येईल. यावेळी मात्र हलक्या हाताने कट केलेला हा चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव तिथे नक्कीच मिळेल. षटकाची इथे समाप्ती झाली आहे.
पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 4. उसे चुने वाला से रिक्वेस्ट करूंगा कि जिन्होंने हमको तकरीबन 1 महीने से दुकान यूज करने के लिए दिया, जहां पर हमने यारी ग्रुप का सारा लाइव के सारे इवेंट्स हमने वहां पर, तो गुजारिश करूंगा गालिब चुनेवाला से यहाँ पर आइए. ए स्पोर्ट्स शिरगांव, इसके लिए ऑनर है गालिब चुनेवाला जी. अनुराग जी थोड़ा कैच कीजिए यहाँ पर. अनुराग जी, गालिब चुनेवाला अरहान एंड अरसलान स्पोर्ट्स के मालक गालिब चुनेवाला यहाँ पर मौजूद है. बहुत बहुत शुक्रिया गालिब भाई, थैंक यू वेरी मच फॉर योर सपोर्ट. इसी तरह का सपोर्ट आपका फ्यूचर में रहेगा, इसलिए हम उम्मीद करते हैं. उसी तरीके से 5 स्टार ग्रुप जिन्होंने हमें काफी सपोर्ट किया, मोइन एंड ग्रुप 5 स्टार, आइए यहाँ पर. फैजिल दांडेकर, नौशाद शेख, आइए. जाफर सैयद और फैजान. थैंक यू वेरी मच 5 स्टार ग्रुप, बहुत बहुत शुक्रिया आपका. आप हमारे साथ में लगातार 3 दिन से बने रहे. मोइन मुल्ला, फैजिल दांडेकर, नौशाद, बहुत बहुत शुक्रिया आप सभी का. इसी तरह से आपका सपोर्ट रहेगा, इसी उम्मीद है. फंच्या बॅटमधून अतिशय सुंदर असा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 11. षटक क्रमांक 2 सूरज याचा मार्गस्थ आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण टुर्नामेंटमध्ये अतिशय सुंदर कामगिरी केली सूरज याने. षटकातील 3रा चेंडू, यावेळी मात्र पुन्हा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू इनसाइड आउट पद्धतीने जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. षटकार 6 धावांसाठी. फैम ब्रँडेड षटकार इथे पाहायला मिळतोय. षटकार क्रमांक 77वा या टुर्नामेंट मधला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असा स्ट्रोक. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 17. षटकातील पुन्हा एकदा 4था चेंडू घेऊन येईल गोलंदाज सूरजच्या सामन्याचं समीकरण जर पाहायला गेला तर 21 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 21 balls of 44 runs required to win to unbeatable पाटील्स. 5 चेंडू खेळलेला आहे फहीम. 14 धावा बनवलेल्या आहेत. त्यात 2 उत्तुंग षटकार फहीमच्या बॅटमधून पाहायला मिळतात. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू, यावेळी मात्र त्याच पद्धतीने. क्या बात आहे. नक्कीच म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. थोड़ी सो हसीन में मेरी है गजब गलबा फिगर है का कैंट मेरा ठुमका. थैंक यू दीदी. अबरार कराई साहब, बिलाल दांडेकर साहब प्लीज यहाँ पर आइए. इमरान जी, बरकत भाई प्लीज आइए यहाँ पर. अतिशय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते फहीमच्या माध्यमातून. 2 षटकार 1 चौकार. धावसंख्या झाले 21. ह्यावेळी मात्र पुन्हा क्षेत्ररक्षकाला चकवत जातोय चेंडू. सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. डीजे
रुपेरी वालू सोनेरी लाटा त्यावर माझं वर्क तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा धन्यवाद. इथे मात्र अतिशय सुंदर फटकेबाज करतो फहीम आपल्या संघासाठी 2 षटकार 2 चौकार ज्याने लगावलेले आहेत. धाव संख्या झाली आहे ती 25 धावा. पुन्हा उंचावरून मारलेला लॉफ केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली होते. बघा झेल टिपला जाईल का. अँड यस 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 इट इज गॉन. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत फ्रेमसाठी. क्या बात आहे. सुपर ब्रिलियंट परफॉर्मन्स. अतिशय सुंदर असा हा कॅच पाहायला मिळाला. एकसष्ट धावांचं लक्ष समोर आहे. 25 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आदिल खलीफा कहीं पर रहते यहाँ पर आ जाए. आदिल खलीफा, हसीब शेख, जहां के जो प्लीज यहाँ पर आ जाए. हसीब शेख और आदिल खलीफा. आता मात्र 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही कर्णधार करण पाटील ची बॅटिंग येणं बाकी आहे. करण पाटील आता मात्र नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय. क्या बात है. सुपर बॅटिंग. 2 षटकार 2 चौकार आपला अर्थ फहीम करून गेलाय. मॉडर्न ग्रुप शिरगांव के 2 जबरदस्त गेंदबाज इमरान भाई और बरकत भाई दोनों यहाँ पर मौजूद है. और गेंदबाज का इस्तेमाल गेंदबाज के हाथों से होता हुआ यहाँ पर बहुत कोऑपरेट किया हमें इमरान भाई. सुबह यहाँ पर और काफी सपोर्ट किया हमें. बहुत बहुत शुक्रिया इमरान भाई, बरकत भाई. मॉडर्न ग्रुप शिरगांव की एक जबरदस्त जोड़ी जिन्होंने 10 साल तक क्रिकेट पर राज किया. दोनों गेंदबाज, बहुत बहुत शुक्रिया आपका. आता मात्र स्ट्राइक वरती येतोय नवीन फलंदाज करण. 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. टुर्नामेंटचे षटकार जर आपण पाहायला गेलं तर 77 षटकार या टुर्नामेंट मध्ये लागलेले आहेत. चौकार पाहायला गेला तर 58 चौकार आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळालेला आहे. एक सुंदर असं आयोजन आणि नियोजन, अनेक आठवणी या स्पर्धेच्या रूपात आम्ही आज घरी घेऊन जाणार आहोत. शेरगाव प्रीमियर लीग वर्ष 2. अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन पाहायला मिळालं. प्रत्येक लहानातल्या लहान माणसापासून ते मोठ्या थोरल्यांपर्यंत प्रत्येकाचा मान सन्मान इथे यारी ग्रुप यांच्या माध्यमातून केला गेला. नक्कीच 2 दिवसामध्ये ते मन भरून आलेला या आदरातिथ्य नक्कीच कुठेही आम्हाला पाहायला मिळत नाही. तो आदरातिथ्य इथे शिरगाव मध्ये पाहायला मिळाला. बघा शेवटचं षटक आपण इथे पाहतो. 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाज. उजवाष्टीच्या बाहेर गेलेला हा चेंडू आपण पाहतो. पंचांचा निर्णय होतो वाईड. 18 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल्स 35 रन्स रिक्वायर्ड. धावसंख्या झालेली आहे ती 26. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातो. करणच्या माध्यमातून पुन्हा चेंडू बीट होतोय. हे बघा, ज्या वेळेला तुमच्याकडे चेंडू कमी आहे, धावा जास्त आहे, त्यावेळेस सरळ बॅटने खेळणं हेच महत्वाचं आहे. मात्र इथे कुठेतरी नाक फटका खेळला जातोय. धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळतो. 17 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. विहांग आपल्या षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू घेऊन येतो. कटका पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी उसळी घेऊन गेलेला हा चेंडू आपण पाहतो. यष्टीरक्षक सफ्तार याच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू थांबतोय. विनोद जी राउत यहाँ पर आइए. दक्षिण मोरे भंडारी समाज अध्यक्ष विनोद जी राउत. सोळा चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. बघूया षटकातील फ्लो चेंडू. यावेळी मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू प्रथमेश क्षेत्ररक्षण करतोय. तिथे एकच धाव, नक्कीच एकच धाव मिळेल. विहानच्या हातातून चेंडू सुटलेला आहे. 2 धावा, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळतात. धाव संख्या धावफलकावरती लागली आहे 28 धावा विथ लॉस्ट ऑफ 2 विकेट्स. नक्कीच प्रेशर जे आहे, दडपण जे आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंवरती आहे. प्रत्येक पडणारा चेंडू, प्रत्येक येणारी रन
ही महत्वपूर्ण आहे. 15 चेंडू विजयासाठी 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळी मात्र पायावरती आदळलेला बराच वरती गेलेला हा चेंडू आपण पाहतोय. आदिल खलीफा, इनसे रिक्वेस्ट है यहाँ पर आ जाए. आदिल खलीफा, मुख्य षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतो गोलंदाज. यावेळी मात्र पुन्हा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, दबाव वाढवला जातोय फलंदाजावरती. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकला जातोय. 13 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. चला, सन्स ग्रुप संघाचा कर्णधार आपण इथे येऊन उपस्थित व्हायचं आहे. फायनलिस्ट, पहिला फायनलिस्ट या स्पर्धेतील पाहायला मिळाला होता. यातील विजेता संघ फायनल मध्ये सन्स ग्रुप शेगाव या संघाशी भिडणार आहे. क्या बात है, अतिशय सुंदर असं षटक, सुपर बॉलिंग. षटकाची इथे समाप्ती होते. 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 33 धावांची. फवाद चुनने वाला से रिक्वेस्ट करूंगा यहाँ पर आइए. और आदिल, जिन्होंने इस टूर्नामेंट में हमको पानी की सहूलियत मुहैया करा के दी, आदिल भाई बहुत बहुत शुक्रिया आपका. कैसा लग रहा है टूर्नामेंट देख के? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा. थैंक यू वेरी मच आदिल भाई. इसी तरह का सपोर्ट आपका रहेगा हमारे साथ में, ऐसे विनंती करते हैं हम लोग. आज ट्रॉफी के साथ में फोटो होगा, इंशाल्लाह हो जाएगा. थैंक यू वेरी मच. हसीब शेख आइए यहाँ पे. हसीब भाई, मैं रेहान भाई से रिक्वेस्ट करूंगा, आइए यहाँ पे सदर साहब हमारे. हसीब भाई, बहुत बहुत शुक्रिया आपकी तरफ से माली इमदाद हुई इस टूर्नामेंट के लिए, और इससे पहले हमने जितने टूर्नामेंट किए, इवेंट किए, आपका साथ रहता है. बहुत बहुत शुक्रिया आसिफ भाई, थैंक यू वेरी मच. हमारे इस टूर्नामेंट में लगातार 2 दिन जिन्होंने खाने की व्यवस्था की, ओपनिंग सेरेमनी में जिन्होंने खाने की व्यवस्था की, और बहुत हमको सपोर्ट रहा. हमारे यारी ग्रुप का एक अभिन्न अंग है, एक अटूट हिस्सा है. अदनान मुकादम आइए यहाँ पे. अदनान मुकादम, मैं जलील भाई से रिक्वेस्ट करूंगा, जलील भाई आइए यहाँ पे. थैंक यू वेरी मच. बहुत लजीज खाना हम लोगों को यहाँ पे खिलाया और सभी लोग तारीफ कर रहे थे. थैंक यू वेरी मच, वेरी मच. थैंक यू, थैंक यू. थैंक यू जलील भाई, बहुत बहुत शुक्रिया. 12 चेंडू 33 धावांचं लक्ष समोर आहे. उंचावरून मारलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते, तिथे झेल टिपला जाईल का, मात्र झेल सुटतोय. एक धाव घेते, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. आता 11 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. जर 3 स्ट्रोक या षटकामध्ये मोठे येत आहेत तर सामन्याचं चित्र जे आहे हे पूर्णपणे बदलताना दिसेल. करंट रन रेट जर आपण पाहतोय 9.47, रिक्वायर्ड रन रेट 16.91 आहे. बघूया षटकातील पुढील चेंडू चाका भरून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. मात्र 22च्या रूपामध्ये एक धाव लेग 22च्या माध्यमातून नक्कीच तिथे मिळेल. एका धावेने धावसंख्या जर पाहायला गेलं तर धावफलकावरती लागलेली आहे ती 30. प्रेक्षकांची गर्दी जी आहे ती मैदानाच्या दिशेने होत असताना आपण पाहतोय. याचाच अर्थ एक यशस्वी टुर्नामेंट प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये घर करून जाणार आहे. ही SPL ची टुर्नामेंट प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेची आता तब्बल 1 वर्ष वाट पाहणार आहे. पुढच्या वर्षी पुन्हा ही टुर्नामेंट या मैदानावरती पाहायला मिळेल. बघा षटकातील पुढे चेंडू घेऊन सूरज, यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर बॉल शॉट, षटकार 6 धावा. मग आता जीवाला वाटतंय, आता जीवाला वाटतंय हवा या डीजे फॅन्स, अतिशय सुंदर असा स्ट्रोक करंटच्या बॅट मधून येतोय. तर या 6 धावांनी पाहायला गेलं तर धाव संख्या
धावफलकावरती लागलेली आहे ती 37. 9 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 24 धावांची. षटकार क्रमांक 78वा या स्पर्धेतील करणच्या बॅट मधून येतोय. हमारे रमजान भाई जिन्होंने हमको हर वक्त बहुत मदद की. रमजान भाई आइए यहाँ पे. मैं इमरान भाई से रिक्वेस्ट करूंगा कि रमजान भाई की खिदमत में ये फूलों का गुलदस्ता पेश करें. आइए रमजान भाई. हमारे विकेट से लेके हर काम में हमको मदद करते आए रमजान अब्दुल सत्तार शेख साहब. आणि इथे चेंडू जातो सीमारेषा पार. वाईड 5 धावा इथे येतात. मॅचचा हा टर्निंग पॉइंट नक्कीच असेल. अनुराग थोड़ा सा याद लीजिए. अनुराग थैंक यू. रमजान अब्दुल सत्तार शेख थैंक यू वेरी मच. आता हा येणारा आलेला चौकार जो आहे मॅचचा टर्निंग पॉइंट असणार आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी आता आवश्यकता आहे 9 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. यॉर्कर लेन पाहायला मिळतं. सुंदररित्या मारला फटका डीप मिडविकेटच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षक तिथे त्यांना आता एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वाव क्लास सुपर रनिंग बिटून द विकेट. 2 धावा अतिशय सुंदररित्या पळून काढले जातात. 8 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. कुठला संघ फायनल मध्ये आगेकूच करेल? अनबिटेबल पाटील्स की MS फायटर्स शिरगाव. 8 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. मग सूरज आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय करणसाठी आणि यावेळी जागा बनवली. चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. देखो चाहिए तुम भी अपने में फिदा हो. एक नंबर चाहिए दूसरे के प्यार में गिरने से तुझे बचा रहा हूँ. सब मुझे भाव तेरी फिर भी सबको बता रहा हूँ. तेरे बारे में सबको अच्छी बातें बता रहा हूँ. तेरे लिए मम्मी डैडी को मैं घर पे मना रहा हूँ. अतिशय सुंदर असा फटका इथे येतोय करण पाटीलच्या बॅटमधनं. 7 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. करण नक्कीच म्हणतो की मी अजून आहे. तोपर्यंत घाबरायची गरज नाहीये. पूर्ण या सामन्याला कलाटणी दिली. जी 22ची 4 आली तिथे सामन्याला टर्निंग पॉइंट लागला असं मी नक्की म्हणेन. बॉल बॉल इधर. मैं इमरान भाई से रिक्वेस्ट करूंगा. हमारे राकेश हुए हमारे गांव का कुछ भी काम हो हमेशा हमारे साथ में खड़े रहते हैं. राकेश जी आइए यहाँ पर. इमरान भाई के हाथ से आपका स्वागत यहाँ पर हो रहा है. थैंक यू वेरी मच राकेश भाई. आप हमेशा सहकार रहता है हमारे गांव वालों को. आपका बहुत बहुत शुक्रिया राकेश भाई. थैंक यू वेरी मच. हेलो हेलो हेलो. तर इथे शेवटच्या षटकाचा थरार बाकी आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. पंच तिथे प्लीज स्पीडअप करा. MS फायटर संघ सहकार्याची अपेक्षा. अजून आपल्याला फायनलची मॅच खेळवायची आहे.
6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज आहे शेवटचा षटक घेऊन आलेला आहे रुपेश. शशांक याने पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे तो गोलंदाज रुपेश वरती. नेहल चुनेवाला से रिक्वेस्ट करूंगा कि हमारे एवन के सीनियर खिलाड़ी, क्योंकि ग्राउंड भी एवन की ही देन है, इसलिए उनका यहाँ पर इकराम बनता है. मैं अंसार चुनेवाला साहब की खिदमत में फूलों का गुलदस्ता पेश करें. 6 चेंडू 11 धावा, 11 धावा 6 चेंडू. MS फायटर की अनबिटेबल पाटील. कुठला संघ फायनल मध्ये जाऊन धडकेल? आखो टप्प्याचा चेंडू उंचावून मला प्रथमेश चेंडू खाली येतोय. सुपर स्टॉप तिथे पाहायला मिळतोय. 2 धावा अतिशय सुंदररित्या घेतलेल्या आहेत. 5 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. Five balls and 9 runs required to win. आणि मात्र उंचावून मारला बघू तिथे सिफ्तार येतोय. चेंडू खाली. 1 धाव घेतली आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अजूनपर्यंत या टुर्नामेंट मध्ये सुपर ओव्हरचा थरार देखील पाहिलेला नाहीये. हनीफ शेख साहब एमसीसी के सीनियर मेंबर, जहीर भाई, इश्तियाक मामू प्लीज हो तो यहाँ पर आ जाए ग्राउंड पर. 4 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. डाव्याष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू एक्स्ट्रा धाव इथे येते. मुरीद मुल्ला साहब 7 धावा. जर इथे षटकार लागतोय तर सुपर ओव्हरचा थरार देखील आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू उंचावून मारला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगला असा प्रयत्न. 1 धाव, दुसरी धाव देखील घेईल कारण प्रत्येक शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकणार नाही की कुठला संघ विजयी होईल, कुठला संघ फायनल मध्ये जाऊन धडकेल. मयुरेश कुठेतरी चूक करतोय, मात्र चांगले असे प्रयत्न मयुरेशचे ते पाहायला मिळतात. 3 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुपर डिलिव्हरी. पुन्हा एकदा कमबॅक करतो गोलंदाज मॅच मध्ये. 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र इंटू द गॅप जातोय विजयी चौकार. अजूनही 1 धावेची आवश्यकता आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. तर निर्धाव चेंडू इथे पडतोय. तर सुपर ओव्हर जे आहे, सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. विनोद राउत जी, दक्षिण मोरे भंडारी समाज अध्यक्ष, अगर हो तो प्लीज यहां पर आ जाए. विनोद जी राउत. चला, MS फायटर संघ शेवटचा चेंडू बाकी आहे. फायनल अजून आपल्याला खेळवायचे. ओव्हर्स कमी केल्या जातील फायनलच्या लक्ष असू द्या, कारण की 5:30 इथे वाजलेले आहेत. 5:25 झालेले आहेत. 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे.
एक चेंडू आणि एक धाव. शेवटचा बॉल इथे ठरवेल कोण फायनल मध्ये जाईल. आणि विजयी फटका फायनल मध्ये जातोय अनबिटेबल पाटील्स. सन्स ग्रुप के ऑनर और उनके कोच और उनके फील्डर्स प्लीज ग्राउंड में आ जाए. उन्हीं के साथ साथ में अनबीटेबल पाटिल के कोच, उनके ऑनर और उन्हीं के साथ साथ में उनके सारे प्लेयर ग्राउंड में आ जाए. आइए इमरान भाई, उप सरपंच इमरान भाई दांडेकर, माजी सरपंच सुजीत पाटिल सर, आइए राकेश भाई, तवक्कल भाई, अलीश भाई आ जाओ. आओ ना भाई. हमारे बंडिया भाई अगर ग्राउंड में उपस्थित हो तो प्लीज यहां पर आ जाए. शिरगांव सहकारी